नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण आरीवर्कचा ब्लाऊज स्टिच कसा करायचा ते बघणार आहोत. हे बघा, मी कटिंग करून घेतलेलं आहे. हे बघा, आरीवर्कचा ब्लाऊज डिझाईन आहे ना, बरोबर मधोमध करायचं असतं आणि बरोबर इथे ठेवायचं. हे डोक्यावरती आणि टिप मारून घ्यायची आपल्याला. हे बघा, आपल्याला दाब टिप मारायची. आपण जोडून घेऊया. आपल्याला ह्या साईडला कमी पडलेले आहेत, आपल्याला जोड द्यावा लागणार आहे. आपली ही डिझाईन ती बरोबर मध्ये शोल्डर कशी आली पाहिजे जोडताना. त्याच्यामुळे आधी अस्तरला आणि याला पण थोडा मार्क करून घ्यायचा कडून, त्यामुळे बरोबर डिझाईनमध्ये आपण इकडून जोडून घेऊ अस्तर आणि बाई. तर बघा, बरोबर आपलं हे बघा, हे कटिंग करून घ्यायचं कापड राहिलेलं. हे आपल्याला दोन्ही साईडला कमी पडलेले, तर आपण दोन्ही साईडला जोड देऊन घेऊया. जोड बघा, हे असं द्यायचा, वरून द्यायचा. त्याच्यावरून टिप टाकून घ्यायची. कारण आरीवर्क असल्यामुळं ते कापड पण कमी येतं बाईला. डिझाईनसाठी दोन्ही साईडनी सेम कट केली. अशी टिप मारून घेतली बरं. आता हे एका साईडचा जोडता येऊन झाला. दुसऱ्या साईडला पण आपल्याला थोडंसं लागतं जोड द्यायला. जोड देऊन घेऊ आपण. हे पण आपण टिप मारून घेऊया अशी. मारून झाली की उलट करून बाईच्या आकारात ह्याला टिप मारून घ्यायची. थोडासा जोडला होता आपल्याला. तर आपण आता पाठीचा भाग बघणार आहोत. तर बघूया पाठीचा भाग आता. तर हे बघा, मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. अशी डिझाईन आहे आपल्या आरीवर्कची गळ्याची. तर ही बरोबर मधोमध दुमडायची, दुमटी करायची. दोन्ही एकावरती एक डिझाईन ठेवून घ्यायच्या बरोबर, म्हणजे गळा आपला बरोबर येईल. आणि आपल्याला इथं 1.5 इंचाचा टक्स मारून घ्यायचा आहे. हे बघा, आपला शोल्डर किती आहे, किती घेतलं आहे आपण त्याच्यावरती मोजून घ्यायचं. हे बघा, आपण 5 इंच घेतलं आहे, तुम्ही किती घेताय त्याच्या एवढं आपलं कापड शिल्लक राहिलं आहे, तर त्याला आपण टक्स मारून घेऊ. टक्स आपला कट होऊन निघणारच आहे, त्याच्यामुळे काही हे बघा, अशी करून घ्यायची आणि इथं टक्स मारून घ्यायचं आपल्याला. आणि गळ्यात पाठीमागच्या भागाचा गळा आधी कट करायचा नाही अस्तरवरती. ह्या डिझाईनमध्येच आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे डिझाईन पण बरोबर येते. कट करायचा नाही आधी. हे बघा, असं खोलून घ्यायचं बरोबर. हे कापड बरोबर मधोमध ठेवायचं, जिथं आपण टिप मारून घेतली ना सेम तिथं ठेवायचं आपलं. आणि ही आतली जी आरीवर्कचं आहे ना,
ह्याच्यावरती टिप मारून घ्यायची आपल्याला बरोबर. हे बघा ह्यातून दिसतं आपल्याला अस्तरातून थोडीशी. आपला गळा बरोबर इथं आलेला आहे, तर टिप मारून घ्यायची आपण बरोबर. हे बघा आपण थोडं खडूनी मार्क केलंय टिप मारण्यासाठी आपल्याला. टिप मारून बरोबर आपण मार्क केली त्याच्यावरती टिप मारून घ्यायची. कापड कुठे दुमतं वगैरे झाले का ते बघून घ्यायचं आधी. व्यवस्थित टिप मारून घ्यायची. हे बघा आपली वरती झाली. आता आपण खाली पाठीच्या भागाला टिप मारून घ्यायची. आपण हे जास्ती कापड आहे ते कट करून टाकू आणि गळा पण कट करू. बघूयात आपला गळा कसा आलाय ते. मी आता गळा कटिंग करून घेते. आणि छोटे छोटे कट पण आपल्याला द्यायचे गळा कटिंग झालं की. तर छोटे छोटे कट देऊ म्हणजे आपला गळा व्यवस्थित पलटी होईल. हे बघा मी असे कट देऊन घेतलेत. आता आपण आपला गळा पलटी करून घेऊया आणि बघूयात कसं आलाय ते. छान येतो. ते कापड काय होतं आरी वर्क केलेलं असतं साड्यांबरोबर जो ब्लाऊज पीस येतो ना त्याला जास्ती मोठा गळा असतो. कोणाला किती पाहिजे ते मोजून. हे बघू शकताय तुम्ही. आता ह्याला आपण दापटीप टाकून घेऊया ह्याच्यावरून. बघा तर मैत्रिणींनो, मी आरीवर्कचा ब्लाऊज माझा शिवून तयार झालेला आहे. मी पाठीमाग आपण व्हिडिओमध्ये बघितली आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. कटिंग बघितलेली आणि आपण आता हे टिचिंग पण बघितली. मी बाही कशी जोडली, पाठीमागचा गळा कसा जोडला हे आपण बघितले. मी शोल्डर वगैरे जोडून ब्लाऊज तयार केलेला आहे पूर्णपणे. ते बघू शकता तुम्ही. खूप छान झाला आहे. हे बघा बाहीची डिझाईन बघू शकता तुम्ही. हे बघा बरोबर आपली शोल्डर पाशी आलेले. आरीवर्कचा ब्लाऊज आहे हा. हे बघ दोन्ही पण बाहीची सेम आलेली. आपला पाठीमागचा गळा पण तुम्ही बघितला, हा पण छान आला. त्याला फक्त नॉट बसवली की झालं.